कोथरूड येथून झेंडूच्या फुलांचा पिकअप जात असताना साळवे वस्तीजवळ एका 27 वर्षीय स्प्लेंडर चालकाला जोरदार धडक दिली। यामध्ये निखिल बाळकृष्ण दिघे हा गंभीर जखमी झालाय। या अपघाताच्या आवाजाने भोळेवाडी साळवे वस्तीवरील राजेंद्र साळवे, अभिजित देशमुख, बाळू देशमुख, प्रकाश देशमुख, संतोष तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत 108 अँब्युलन्स चालक नागेश भोर यांना या घटनेची माहिती दिली। भोर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत डॉक्टर पोपट पारधी यांच्या मदतीने दिघे यांच्यावर प्राथमिक उपचार करून कोथरूड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र दिघे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अति रक्तस्राव झाला होता। दिघे याला पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी साळवे वस्तीवरील तसेच भोळेवाडीकरांच्या सांगण्यानुसार या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असून स्थानिकांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणीही वारंवार केली आहे। पिकअप चालकाने स्प्लेंडर चालकाला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये 27 वर्षीय युवकाला गंभीर इजा झाली। यानंतर आता या परिसरामध्ये गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरू लागली। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सुनील आरोटे, कोथरूड।